गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू ब्लॉग। काल रात्री कोडाईकॅनलमध्ये आलो होतो रामेश्वरमधून। रामेश्वरम टू कोडाईकॅनल अप्रॉक्सिमेटली 280 का 270 किलोमीटर्स आहे, एक्झॅक्टली माहीत नाही आता मला, पण लास्टचा जो सेक्शन आहे 46 किलोमीटरचा तो टोटली घाट आहे। काय काय पॉईंट्स आहेत बघणार आहे। ॲक्च्युली कोडाईकॅनल म्हणजे हिल स्टेशन आहे। गुड मॉर्निंग नवीन। समोरच वॉटरफॉल आहे एक। आत्ता कसं इथं वॉटरफॉल कळे ना मला, दिसणार नाही गोप्रोमध्ये। इथं वॉटरफॉल आहे एक। काल रात्रीशी तिरकी गाडी लावायला लागली होती, ते सगळे डोंगरच आहेत त्यामुळे तिरक्यावर काही गाड्या लावायला लागतात सगळ्या। तर ती पण पुढे लावली होती, अशी तिरकीच गाडी आहे, त्यामुळे ऑलवेज गुड टू डबल चेक। गाइस, दीदी हम पे चिढ़ती है क्योंकि हर्षवर्धन और हम एक ही होते हैं। चलो ये देखो हमारे दीदी का नया लुक, नेपाली जरा जरा बाकी जा की जरा बघूया पूर्ण लुक। हाँ, डान्स कर आता ठुमक 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 जब हिट जाए तू। डोंगरात अशी घरं बांधली, चेष्टा आहे काय? तिथं लेक आहे, यहाँ लेक व्यू पॉइंट है। यार तो छतरी मेरे बीच में बहुत बोल रही है कल से। वाह, कार मस्त है। अगर वेगळेच चव आहे टोमॅटो हे दाखव की चुसलेलं हे विदाउट चुसा हुआ। जेवलास काय म्हणाला तमिळमध्ये सापाडी च्या, सापाडी आईच्या असं म्हणतात। पिंकी कोण also capturing the background beauty, that's why I kept like this. मी बघायला येते तिला पण कळालं, त्या पोरीला पण कळालं, उठले। मिशन सक्सेसफुल गाइस, ऐसे ही लड़कियों को भगाओ। तिला तिला के बोल रहे। डॉल्फिन नोज इतना ट्रेक 4-5 किलोमीटर खाली है। कितना नीचे है भाई? बहुत नीचे है भाई। और कितना नीचे और जाना पड़ेगा? 500 मीटर। 500 मीटर है? 500 मीटर 2-3 पॉइंट है ना कुछ? फ्रीज है। हाँ हाँ, इको पॉइंट है। इको पॉइंट खास नहीं खास ए थोडं काय खास नाही म्हणालेत। इथं बसा तुम्ही, मी जाऊन येतो। बहुत लॉन्ग बहुत दूर है। चला का मुझे लगा यहाँ पे 500 मीटर ही अभी कुछ पॉइंट। 6 किलोमीटर होगा। बाप रे, 6 किलोमीटर कोण जाणार? 7 किलोमीटर संध्याकाळी। हां तेच की, आत्ताशी 200 मीटर चालू आपण। आम्हाला नाही पॉसिबल नाही। चलो, वी आर गोइंग टू अबाउट द मिशन। हे लेक व्ह्यू आहे, गर्दी एवढी आहे, सायकल पण रेंटने मिळते इथं, सायकल चालवायला रस्त्यावर जागा नाही आहे। हे एक मेंबर आमचं झोपते कायम, कुठे जाईल तिथं। कायम मेंबर आमचं झोपलेलंच असते। एवढं चांगला व्ह्यू आहे इथं, सनसेट व्हायला लागला आहे, मस्तपैकी पाणी आहे, झोपलंय। तुमचं काय मत आहे यावर? तुमचं काय मत आहे यावर? काय मत असून काय फरक पडत नाही। मस्त गार गार ॲक्च्युअली प्लेस चांगला आहे कोडाईकॅनल हिल स्टेशन।
खूप मोठा आहे, भरपूर मोठा आहे ना. लेक पण आणि कोडाईकॅनल पण मोठा आहे म्हटलं. आवराला वेळ घ्यायला वेळ लागते म्हणून बॉईज ट्रिप बेस्ट असते. ठिकाणी आवडतच नाही. पाणी प्यायला 5 मिनिटं लावणार. पाणी प्यायला 5 मिनिटं, हळूहळू उतरणार. हा मग जरा असं आवरणार आवरायला. जरा 5 मिनिटं, तिथेच 20 मिनिटं जातात. अंधार होते. बॉईज ट्रिप बेस्ट असते. नाही आवडली की 4 शिवाय आले आवडतच म्हणा सगळी तशी. प्रसाद सगळं शिकून घे. ट्रेनिंग, दिस इज युअर ट्रेनिंग. काय बोलवायला एवढं जावा बोलवा लागले. ठीक आहे. एकटा जीव सदाशिव. आवाज केल्याशिवाय काहीच आवाज नाही इथं, एवढं शांत आहे. The next day. लेट्स गो. आवरले, आता ब्रेकफास्ट करणार आहे. ॲक्च्युली आता 9:30 झालेत आणि 10 वाजता ब्रेकफास्ट क्लोज होणार आहे, तो सांगायला आला होता. आणि माझं तर आवरलेलं आहे, त्या दोघांचं आवरायचं राहिलेलं आहे. ॲज ऑलवेज आय एम ऑलवेज रेडी. आणि चल मिलते हैं गाइस. मैं तब तक आपको रूम टूर देता हूँ. इकडनं एंट्री आहे अशी, म्हणजे मेन एंट्री तिकडं आहे, तिथं गाडी पार्क केली आहे. म्हणून इकडं हॉल आहे, डायनिंग एरिया आहे. इकडनं वरती इकडे एक रूम आहे, एक वॉशरूम, इकडे एक रूम, इकडे एक बॉम्बिंग एरिया असं आहे. आणि त्या साईडला एक बाल्कनी आहे. जी ही प्रॉपर्टी आहे बॉम्बे हिल रिसॉर्ट. आणि टी व्ही पण आहे इथं. काल मॅच चालू होती, बघत होतो. आज जरा भारी वाटायला, जरा वारं कमी आहे आज. आणि खाली कसं तरी म्युझिक चालू आहे. आज पोंगल आहे बाय द वे. हॅपी संक्रांती आणि हॅपी पोंगल. कॅमेराचं डिस्टन्स जरा व्यवस्थित करायला पाहिजे यार. मी चाललो आहे ब्रेकफास्टला, ते दोघं आवरून येतील त्यांचं. तसं काय क्राऊड नाही आहे बहुतेक. काल त्यामुळे शेफ आला नव्हता बहुतेक, दांडी मारला वाटतं शेफनं. काय जास्त क्राऊड नाही म्हणून. हा इथे बसायला मस्त आहे. काय ब्रेकफास्टला इडली डोसा असला आपल्याला, काय बाकीचं नसलं चालतंय. एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी ब्रदर, एक्सक्यूज मी. आपण स्टार्ट करूया. बाहेर बसूया मस्तपैकी. ब्रेकफास्ट नको, इडली सांबार नाही आहे इथं, कारण हॅपी पोंगल. सांबार चांगलं लागत नाही इथलं. काय आपल्यासारखं म्हणजे साऊथ इंडियन सारखं लागत नाही इथं तमिळनाडूमध्ये. सारखं लागतं ते. आम्हाला तेच सांगावलं ना, साऊथ इंडियन सारखं लागत नाही तमिळनाडूमध्ये, म्हणून आवडत नाही, म्हणून घेतलं नाही. पुढचं ऐक की, हे चटणी आहे, ही पण चटणी आहे. हे काय पोंगल आहे. हॅपी पोंगल. हॅपी पोंगल, हॅपी मकर संक्रांत. हॅपी मकर संक्रांत. शेती वगैरे केलेत की, केवढी केले खरं बघ की. पूर्ण त्या रोड पर्यंत यांचंच तरी माहिती जावं. काय काय केले बघूया जरा. हे म्युझिक जर टाकलं तर कॉपीराईट येईल मला. हा बरं झालं म्युझिक बंद झालं. की वेळ आहे ह्याला अजून चालू व्हायला, त्यामुळे मला नाही वाटत की आम्ही थांबेल म्हणून. कारण पुढे जरा प्लॅन आहेत, 1-2 पार्क आहेत ते बघून जायचे आहेत. काय नाव आहे? 2 पाकळ्या वेगळ्या आहेत. ऑड मॅन आउट. केवढं मेंटेन केलं म्हणजे, जबरदस्त मेंटेन केलं त्यांनी. फुलं 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 सगळीकडे फुलं. आणि या वेदरमध्ये फुलं ॲक्च्युली चांगली येतात. आमच्याकडे बग्यास धूळ, त्यामुळं काय एवढं येत नाही.
म्हणाला कळलं ना ती 50 रुपयाला आहे ती. तर काय हे काय गुच्छा आहे काय बांधलेलं नाही ते काय काय म्हणाले मला काय कळलं झाले. ಎಷ್ಟು ಇದು 50 rupees 50 rupees how much 1 gate 1 kg 1 kg ಇದೆ 1 kg बेंगलोरला यायच्या रोडला एक हॉटेल नाही आहे राव तमिळनाडूत. म्हणजे जवळजवळ आम्ही 1-2 हॉटेल थांबलो पण ते काय एवढं खास नव्हते. सगळ्या माश्या वेशा वगैरे त्यामुळे थांबलो नाही. आणि जवळजवळ मी रेस्टॉरंट शोधत 100-150 किलोमीटर पुढं आलो तरी मिळणं झालं. आता वाजलेत 4:30. काय मिळेल ते खाणार आता आणि मग जाणार. तर आपल्यासारखं हॉटेल काहीच नाही आहेत. आपल्याकडे बघितलं 1-1 किलोमीटरमध्ये 3-3 हॉटेल सापडतात तुम्हाला. पुण्याला जाऊपर्यंत भरलेलं असते सगळं हॉटेल्स. टोटल 1444 किलोमीटर झालं आहे. म्हणजे परवा फ्रायडेला चालू केलं होतं. आज मंडे आहे. फ्रायडे सॅटर्डे संडे मंडे 4 दिवसात एवढं किलोमीटर झालं आहे. म्हणजे तसं म्हटलं तर इचलकरंजी टू बेंगलोर येऊन जाऊन झाल्यासारखंच झालं मला. कारण माझं इचलकरंजीचं घर ते दिदीचं इथलं बेंगलोरचं घर 750 किलोमीटर आहे. आणि वरचे काही 150-200 किलोमीटर झाले असतील ते एक्स्ट्रा. पण मला वाटलं होतं की एक 1700-1800 किलोमीटर होईल पण 1400 झालं आहे. आणि रोड बाकी एक नंबर आहे तिथं. कर्नाटक तमिळनाडू कारण स्ट्रेट रोड आहेत सगळे. कुठला घाट आहे ना काय. एवढं कोडायकॅनलला जेवढं गेलो होतो त्याच्या आधी 46 किलोमीटर जो घाट आहे तेवढाच. बाकी सगळा एकदम सुदिंग रोड आहे. त्यामुळं गाडी चालवलं एवढी मजा येते. म्हणजे कळत पण नाही की आपण किती गाडी चालवलो ते किती किलोमीटर झालं ते काही कळत नाही. आणि स्पीड तर काय आता इथं बोलत नाही. घरचे पण व्लॉग बघतात आई पप्पा. त्यामुळं ठीक आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असतील हे काय 2-3 आले असतील ब्लॉग तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी माझ्या ब्लॉग माझे जे नवीन माझे युजर असतील त्यांच्यासाठी सांगतो की माझे असे ब्लॉग काही जास्त इन्फॉर्मेटिव्ह नसतात बट एंटरटेनमेंट पर्पजसाठी तुम्ही बघू शकता. त्यामुळं लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.